श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होईल, माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल, घरामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील। त्याचप्रमाणे आपल्या घरातलं वातावरण सुद्धा सकारात्मक होईल। तर हे स्वस्तिक चिन्ह कसे काढायचे, कशा पद्धतीने काढायचे आहे, त्याचप्रमाणे कोणत्या ठिकाणी काढायचे आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांपैकी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली पौर्णिमा आहे। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमेला त्या पौर्णिमेचे विशेष असे धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा आहे। कोजागिरी नावामध्येच आहे की को जागरती म्हणजे काय तर कोण जागे आहे असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि कोण कोण जागे आहे तर हे ती पाहत असते आणि ज्या व्यक्ती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करतात तर त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद जो आहे तर तो माता लक्ष्मी देत असते। तर अशा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात, त्यापैकीच एक उपाय म्हणजे एके ठिकाणी आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे 4 ते 5 ठिकाणी स्वस्तिक काढावं हे मी सांगणार आहे। त्यापैकी तुम्ही सर्व ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढू शकता आणि जर तुम्हाला सर्व ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढणे शक्य नसेल तर किमान एका ठिकाणी तरी स्वस्तिक चिन्ह हे काढायचेच आहे, ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे। स्वस्तिकच का काढायचे तर स्वस्तिकचा अर्थ असा होतो की कल्याण असो, आपल्या घराचे कल्याण होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, भरभराट होण्यासाठी हे स्वस्तिक चिन्ह अत्यंत महत्त्वाचे असते। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर या दिवशी लक्ष्मी, कुबेरदेव आणि इंद्रदेव यांची पूजा केली जाते आणि स्वस्तिक चिन्हामध्ये इंद्रदेव जे आहेत तर त्यांचा वास असतो, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा वास असतो, ब्रह्मा, विष्णू, शिव, पार्वती, गणेश तर यांचे सुद्धा वास्तव्य जे आहे तर ते स्वस्तिक चिन्हामध्ये आहे। या देवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात। स्वस्तिक चिन्ह जे आहे तर त्यामध्ये ज्या 4 रेषा आहेत म्हणजे 4 भाऊ आहेत तर ते म्हणजे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष तर हे आहेत। तर एवढं महत्त्व या स्वस्तिक चिन्हाला आहे। स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीकसुद्धा मानले जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्हाला खूप महत्त्व आहे। बघा, कोणताही आपण धार्मिक विधी करताना आपण तांदळाचं स्वस्तिक वगैरे काढत असतो किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढत असतो। अगदी आपण कलशाची स्थापना जरी केली तर त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह काढले जातं। आपण गणपती बाप्पांची पूजा जरी धार्मिकदृष्ट्या करायला गेलो तरीसुद्धा आपण तांदळाचं स्वस्तिक काढत असतो, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवत असतो किंवा सुपारी ठेवत असतो। तर एवढं या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकला महत्त्व आहे आणि म्हणूनच कोजागिरीच्या दिवशी आपल्याला स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढायचं आहे। काय करायचं आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आता यंदा कोजागिरी पौर्णिमेची तिथी जी आहे तर ती 16 आणि 17 अशा 2 दिवसांमध्ये आलेली आहे। मग आता हे स्वस्तिक चिन्ह नक्की 16 ऑक्टोबरला काढावे की 17 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला रात्री 8:40 नंतर ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि आपल्याला स्वस्तिक चिन्ह हे सकाळी काढायचं आहे। त्यामुळे 17 ऑक्टोबरला आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, कारण 17 ऑक्टोबरला सायंकाळी पौर्णिमा जी आहे तर ती समाप्ती होणार आहे। त्यामुळे 17 ऑक्टोबरला जेव्हा पौर्णिमा तिथी सुरू आहे तर त्याच वेळेमध्ये आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह सकाळीच काढायचं आहे। आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजाच्या बाजूचा जो परिसर आहे तर तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे। ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी राहत नाही। माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे, ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सतत फिरत असते आणि म्हणूनच आपल्याला सर्व स्वच्छता सर्वप्रथम करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरती बरोबर मध्यभागी हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। परंतु स्वस्तिक काढताना बरेच जण चुका करतात की अधिक चिन्ह काढतात आणि हे स्वस्तिक काढतात, परंतु स्वस्तिक काढताना स्वस्तिकची कोणतीही रेष एकमेकांना छेदणार नाही, म्हणजे ती एकमेकांना न छेदता हे स्वस्तिक काढायचं आहे। थोडक्यात सांगते, स्वस्तिक नेहमी काढताना अगोदर आपल्याला एक रेष काढायची आहे वरून खाली, त्यानंतर डावीकडून उजवीकडे काढून त्या वरून खाली काढलेल्या रेषेला ती रेष चिकटवायची,
यानंतर उजवीकडून डावीकडे आणि चौथी रेष आपल्याला खालून वर तर असं अधिक चिन्ह तयार करून घ्यायचं आहे. यानंतर या स्वस्तिकला आपण त्या अधिक चिन्हाला ज्या रेषा जोडतो तर त्या सुद्धा बाहेरील बाजूतून आतील बाजूला काढायच्या आहेत. नेहमी स्वस्तिकच्या रेषा बाहेरील बाजूतून आतील बाजूला अशा पद्धतीने काढायच्या. असं आपल्याला स्वस्तिक चिन्ह तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू आवर्जून द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा ज्या आहेत तर त्या सुद्धा आवर्जून काढायच्या आहेत. तेव्हाच हे स्वस्तिक पूर्ण होते. आता ह्या उभ्या रेषा ज्या आपण बाजूला काढलेल्या आहेत 2-2 तर या काढताना सुद्धा वरून खाली न काढता खालून वर अशा पद्धतीने काढायच्या आहेत. कारण या रेषा आपल्या घराची प्रगती दर्शवतात आणि ते नेहमी खालून वरती असावी म्हणून खालून वर अशा काढायच्या आहेत. तर असं योग्य प्रकारे स्वस्तिक तुम्हाला ओल्या कुंकवानं तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. यानंतर अजून कुठे कुठे आपण हे स्वस्तिक काढायचं तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करा, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाका आणि याचं लेपन उंबरट्याला करायचं आहे, ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होणार आहे. आणि आपल्याला या स्वस्तिकची आणि उंबरट्याची सुद्धा पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून धूप दीपाने ओवाळून आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य वगैरे सुद्धा या स्वस्तिकला दाखवायचा आहे. मनोभावे स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला असंच एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचनमध्ये स्वस्तिक काढताना गॅस शेगडीच्या समोरील भिंतीवरती ते काढावं. आणि हे स्वस्तिक काढताना सर्वप्रथम आपल्याला आपलं बोट तुपामध्ये बुडवायचं आहे. तुपाने स्वस्तिक चिन्ह सर्वप्रथम काढून घ्यायचं. त्यानंतर ओल्या हळदीनं आपल्याला त्यावरून ते स्वस्तिक गिरवायचं आणि पुन्हा ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तर अशा प्रकारे स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे, ज्यामुळे लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा मातेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल. यानंतर असंच एक स्वस्तिक आपल्याला आपल्या तिजोरीवरती काढायचं आहे. यानंतर तुमच्या देवघरासमोर सुद्धा तुम्हाला रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्यांच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. प्रत्येक स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजासुद्धा करायची आहे. याचप्रमाणे तुळशी माता जी आहे तर तिची पूजा झाल्यावर तुळशीजवळसुद्धा आपल्याला रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही जर पांढरी रांगोळी वापरणार असाल तर त्यामध्ये हळदी कुंकू जे आहे तर ते आवर्जून टाकावे. रांगोळी काढताना कधीही फक्त पांढऱ्या रांगोळीने काढू नये, तर त्यावरती हळदी कुंकू व्हावे. किंवा मग तुम्ही कलरच्या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या वापरू शकता आणि लाल किंवा पिवळ्या रांगोळीच्या साहाय्याने तुळशी मातेजवळ सुद्धा तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता. स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते अत्यंत प्रभावी चिन्ह मानले जाते. बघा, आपण बऱ्याच वेळेला बघत असतो की बऱ्याच जणांच्या मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक चिन्ह असतं. कारण याचं कारणच हे आहे की स्वस्तिक चिन्ह जर आपल्या मुख्य दरवाजावरती असेल तर आपल्या मुख्य दारातून आतमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही. घरातलं वातावरण सकारात्मक राहतं आणि ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण आहे तर त्या घराकडे माता लक्ष्मी ही आपोआप आकर्षित होत असते. आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळेच आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तुमच्या जरी मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक चिन्ह असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या मेटलच्या स्वस्तिक चिन्हाच्या खाली ओल्या कुंकवाचं स्वस्तिक हे काढायचंच आहे. एक वेळ इतर ठिकाणी स्वस्तिक नाही काढलं तरी चालेल, परंतु मुख्य दरवाजावरती आवर्जून काढा. तुम्ही जर दररोज मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढत असाल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशीसुद्धा त्यावरून आपल्याला नवीन जे स्वस्तिक आहे तर ते काढायचंच आहे.